तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे आहेत आमचे ओमी भाई, हे आहेत ध्रुवा, आणि इथं चाललेलं आवरायचं. ध्रुवा जरा आगाऊपणा करत होती, पण 2 बार निघल्यावर रडत खडत का होईना पण आमची ध्रुवा तयार झाली. आजीकडून पैसे घेऊन ध्रुवा मॅडम खुश, रॉकी शेटला बाय म्हणून. आणि हे आले विटागावचे आमचे फेमस टुरिस्टर अर्जुन भाऊ, 80-5 घालून तरा. एवढ्या ध्रुवाची झोप लागलेली आहे बघा. आणि हे आमचे हरिभाऊ शिंदे, आणि हे आमचे ओमी शेठ. तर आम्ही कुणी निघालो मित्रांनो, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ समजेलच. तोपर्यंत गाडी साईडला थांबवून ओमी बाईने चहा आणला, आणि चहाची क्वालिटी काय सांगू भावांनो, आहा एक नंबरच. आणि ही बघा आमची खेळाची धोंदी, आणि हे शेट तर तुम्हाला माहितीच आहेत. तोपर्यंत रील्सचा ट्रेंड फॉलो करताना हे बघा आमच्या दरवाजा एक डायलॉग ऐकून जावा. पुष्पा राज मैं झुकेगा नाही साला. तेवढ्यात आम्ही पोचलो गोलघुमटला, आणि गोलघुमटला जाण्याच्या अगोदर म्हटलं थोडं पेटपूजा करावी. जेवण करून आम्ही गेलो तिकीट काढायला. गोलघुमट बघण्यासाठी आम्ही खूपच इंटरेस्टेड होतो, आणि नंतर गेलो आम्ही आत, एंट्री केली. तोपर्यंत फोटोशूट केला थोडा. नंतर हे बघू शकता गोलघुमट खूप मोठं आहे, आणि 7 मजली वर जाता वर गेल्यावर शाळेतील मुले भेटले, आणि त्यांना मग जाता हाय हॅलो केलं. बाहेरून खूपच भारी दिसत आहे, आणि आत आवाज एकदा तुम्ही ऐका. नंतर आम्ही पोचलो गाणगापुरात. गाणगापुरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटला, आणि पार्ट 2 पाहण्यासाठी फॉलो करा.